नमस्कार मित्रांनो, माझं नाव विके मेघ दारुड आहे. हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. टू अल्कोहोलिक्स अनोनिमस या अलौकिक संघटनेची मदत दारूपासून दूर राखला गेलोय. आजचा जो विषय आहे सॉब्रेटीमध्ये होणारा मानसिक त्रास आणि उपाय किंवा सुधारणेमधील मानसिक समस्या आणि उपाय. माझं खूप स्वप्न होतं खूप वर्षांपासून की मदर ग्रुपला एकदा तरी बोलेल मी. ते आज पूर्ण झालं माझं. म्हणजे काहीतरी आपुलकी ह्या संस्थेबद्दल, ह्या ग्रुपबद्दल प्रेम आहे, मला एक आदर आहे. कारण 7 डिसेंबर 2012 अल्कोहोलिक्स अनोनिमसची पहिली मीटिंग मदर ग्रुपमध्ये झाली माझी, पॅरिस हॉलमध्ये. जवळजवळ 10 वर्ष होत आली आता, त्याला पावणे 10 वर्ष. आणि मला माझा पहिला दिवस चांगला आठवतो. 7:15 मी मागच्या दरवाजाने एंट्री केलेली होती. वर्ग जवळजवळ 30-35 जणांनी भरलेला होता. 7:15 वाजता मीटिंग सुरू होताना बरोबर 60 ते 70 मेंबर होते. दुसऱ्या लाईनमध्ये मी बसलेलो होतो. पहिल्या लाईनमध्ये महेश बी आणि अरविंदराव होते, बॉबी. आणि बॉबींनी मागवून एकच मला प्रश्न विचारला. एक प्रश्न विचारू का, राग येणार नाही? म्हटलं विचारा ना. नाव काय तुझं? म्हटलं विकी. कमी वय वाटते. वय काय रे तुझं? म्हटलं 23. आता हात मिळवला त्यांनी. म्हटलं अरे बाबा, आमचा हात सोडू नको, आयुष्याचं कल्याण होईल तुझ्या. तो एक शब्द, तो एक वाक्य माझं आयुष्य बदलणारं ठरलं. त्याच्यानंतर मीटिंगची सुरुवात झाली. हॉल भरला आणि चेअरमनने विचारलं, आज पहिली मीटिंग कोणाकोणाची आहे? 9 हात वरती होते त्या दिवशी. 9 जण पहिली मीटिंग करणारे मेंबर होते. मला माहित नाही त्यातले 8 जण कुठे आहेत ते. सुदैवाने एकटा टिकलोय. त्याचं कारण हे आहे की मीटिंगला आल्यानंतर आणि मीटिंग संपल्यानंतरचं जे काही मला प्रेम मिळालं ना, मिठी मारणं, हात मिळवणं, ते माझ्या काही दिवस माझं मी अनुभवलंच नव्हतं आणि ते मला मिळालं. आणि तो दिवस माझ्या समोर आहे आता चांगला. थंडीचे दिवस, घाबरत मीटिंगमध्ये आलेलो. नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस असेल असं वाटत होतं. इकडे एक लावा, तिकडे एक लावा, 2-2.5 हजार रुपये मागतील. म्हटलं 2-3 दिवसात त्याचं ॲडजस्ट करून सांगायचं आणि पळून जायचं इथून. अशा अवस्थेत बसलेलो. मीटिंग कोण चेअर करत होता आठवत नाही, पण फक्त निकीचं बोलत होते तेवढंच आठवते. कारण ते म्हटलं हे विकी नाव घेतले बहुतेक ह्यांनी, म्हणून ते आपलं कान देऊन ऐकत होतो मी तेवढंच. प्रार्थनेकडे सारखं लक्ष जात होतं. काय लिहिली प्रार्थना. तिथून माझा प्रवास सुरू झाला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा. मी पास्ट काही सांगणार नाही, कारण आजचा विषय जो आहे तो सॉब्रेटीशी रिलेटेड आहे. आणि तो दिवस माझा सुरू झाला मद्यमुक्ततेचा. तिथले टूल्स वापरायला लागलो, समजून घ्यायला लागलो. मीटिंग संपल्यानंतर 8-10 दिवसात माझे मित्र रिक्षा घेऊन गेटवरती उभे असायचे. मला रिक्षात बसवायचे. वाईन शॉपपाशी गाडी घेऊन जायचे आणि कुठली पिणारी विचारायचे. मी मीटिंग केलेली असायची आणि मला इथं सांगितलं असायचं की जेवढं दारू पिण्यासाठी जेवढं खोटं बोललं तेवढं न पिण्यासाठी खोटं बोलायचं. काही फरक नाही पडत कोणाला. फरक तुझ्या आयुष्यावर पडेल. खोटं बोलत गेलो, दारूपासून दूर राहत गेलो. आणि तो सगळा प्रवास होता. पिंक क्लाउड स्टेज, गुलाबी ढगांची अवस्था. एक दिवस खूप छान जायला लागले. घरी कौतुक व्हायला लागलं. आई म्हणते मला 2-2.5 महिन्यानंतर, आता बरा वाटतोयस तुम्हाला. मला खूप भारी वाटलं. हवेत गेलो मी. कळत नकळतपणे माझं जे व्यक्तिमत्व आहे, मी घरातल्या लोकांच्या जीवनाचा ताबा घ्यायला सुरुवात करायला लागलो हळू. हे फडकं इथं का टाकले, पेपर असा का ठेवलाय उलटा, समजत नाही का पेपर कसा वाचायचा, अक्कल नाही का तुम्हाला पेपर कसा वाचतात. आता मी अक्कल काढायला लागलो. आता मी थांबलोय ना. आणि मला कळलं माझं जे वागणूक होती, घरच्यांसोबतचे संबंध होते, ते आधीच बिघडलेले होते ए मध्ये येण्यापूर्वी. आता ते अजून बिघडायला लागले हळू. माझी वागणूक. मला हळूहळू जसं साहित्याचं मी वाचन करायला लागलो, त्यावेळेस कळलं की मी एक बालिश माणूस आहे. पण माझं वैचारिक दृष्टीनं तर मी राजासारखा वागतो. मी स्वतःला राजा समजतो आणि इतरांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. मला कळतच नव्हतं की मी छोट्या छोट्या गोष्टींना हळवा होणारा, रिएलिटी शो बघितल्यानंतर रडणारा, त्या कॅरेक्टरमध्ये जाणारा मी असं व्यक्तिमत्व आहे माझं. समजत नव्हतं मला माझ्या बाबतीत काय घडतं. वडिलांचं अल्कोहोलिझम चालू होतं. फेलोशिपमध्ये येऊन मी बघायला लागलो की अरे इथे बरेच सदस्य दारूपासून दूर राहतात, माझे वडील पण थांबले पाहिजेत. कारण मीटिंग करून जायचो आणि रात्री रोज तो जो काय एका अल्कोहोलिकच्या घरात जो काय राडा होतो, तो सगळा रोज मला अनुभवायला मिळायचा. रोज
खूप त्रास व्हायचा मला आतल्यात, की इथून मी एक मनशांतीचा एक फील घेऊन जायचो आणि घरी गेल्यानंतर मी अस्वस्थ असायचो. मला कळायचंच नाही ह्यातून बाहेर कसा पडू. मग मी मेंबरला सांगायला लागलो, काहीतरी यांना माझ्या वडिलांना मेसेज द्यायला, माझ्या वडिलांना. तर त्यावेळेस 3 मेंबर घरी आले होते. बबलूएन, डॅनियल आणि अमोलचे 3 जण माझ्या घरी होते रविवारी. आणि त्यांनी वडिलांना मेसेज द्यायचा प्रयत्न केला. वडिलांनी काही नाही केलं. उठले, कपाट उघडलं आणि त्यांनी बिग बुक दाखवलं, हे आहे माझ्याकडे. मी शॉपमध्ये गेलो आणि म्हटलं ह्यांना फेलोशिप पण माहिती आहे, पण हे येत नाही. आणि मला बांधवांनी सांगितलं की अरे त्यांना तू नाही बदलू शकत, तू कशाला त्रास करून घेते, इथं निवडलेली लोक येतात, तू तुला त्रास नको करून घे. त्यावेळेस राजू भाऊ मला रोज घरी सोडायला यायचे. माझा तो असा ॲग्रेसिव्ह माझा बाहेर निघायचो, एक तास त्याची जे शिवे देऊन बोलायचो, असं होते तसं होते माझ्या बाबतीत, होईल सगळं व्यवस्थित, हे दिवस जातील, शांत हो शांत हो, समजून सांगण्याचा प्रयत्न करायचे मला बांधव, पण मला शांत होता येत नव्हतं. त्याचं सोल्युशन माझ्याकडे नव्हतं. बोलणं खूप सोपं होतं बांधवांना की अरे होईल सगळं व्यवस्थित, पण मी ज्या पद्धतीने फेस करत होतो ते खूप अवघड जात होतं मला. त्यात वय वर्ष 23 होतं माझं. हळूहळू हा प्रवास सुरू झाला. दारू चालू असताना जी काय माझी मानसिकता होती, खुणशी, एक नैराश्य, एक वैफल्यग्रस्त अवस्था, भीतीग्रस्त, तीच अवस्था घेऊन अल्कोहोलिक सायन्समध्ये मी आलेलो होतो. ऍक्च्युली दारू थांबल्यानंतर ती संपलेली नव्हती. मला असं वाटायला लागलं होतं की ते सगळं गेले, आता मी गुटगुटीत बाळ झाले, आता माझं एकदम छान होणार आहे, आता एकदम सगळं म्हणतात ना की पिंक लव्ह स्टेजमध्ये म्हणतात सगळं छान 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 माझ्या आयुष्यात सगळं छान येणार. पण तसं काही झालं नाही. बहिणीबद्दलचा रिलेशन तसेच खराब, त्या अजून तीव्रतेने खराब व्हायला लागले. आणि परिणाम हा झाला की आईच्या आणि तिच्या वादामध्ये मी पडलो आणि बहिणीच्या अंगावरती आंघोळीसाठी गरम पाण्याचं पातेलं जे काही ठेवलं होतं गॅसवरती मला तापवण्यासाठी, ते गरम पाण्याचं उकळतं पाणी मी तिच्या अंगावरती फेकून मारलं. सॉब्रटीच्या 8 महिन्यानंतर. मी विचार करत होतो की ज्यावेळेस ती घटना घडली, त्या घटनेनंतर पुढच्या 10 मिनिटात मी स्वतःला चाकू मारून घेण्याचा प्रयत्न केला. जागेवर घरातला चाकू घेतला आणि मारून घेण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी हात ओढला, धरला मला, माझा शोल्डर डिस्लोकेट झाला. आणि मी विचार करतो की काय माझ्या बाबतीत घडते. दारू तर पीत नाहीये, मित्र माझं छान म्हणतात मस्त चाललंय तुझं, आई पण मला म्हणते तू बरा वाटतोयस मला आता, फेलोशिपमध्ये मेंबर म्हणतात कमी वयात आलाय तुझं अजून खूप भारी खूप भारी, इथं पण कौतुक होते. मग माझ्या बाबतीत असं का घडतं? 2-2 वाजेपर्यंत मी जागा काय, मला झोप का शांत लागत नाही? त्याचं कारण हे होतं की मी सतत जो काही रीड उल्लेख केलेला काय, रेस्टलेस, इरिटेड आणि डिस्कंटेंट, अस्वस्थ, वैतागलेला आणि असमाधानी वृत्ती माझी, हे माझं मूळ आहे. जरी दारू थांबलेली असली तरी मी ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये मी सतत अस्वस्थ असायचो. माझ्या आयुष्यातलं जे काही करिअर होतं, ज्यावेळेस हळूहळू वास्तव समोर यायला लागलं आणि माझ्या मित्रांची जी काही झालेली प्रगती बघत होतो, त्यानंतर मला खूप त्रास व्हायचा की अरे मी एवढा मागं कसा काय. माझ्या मित्रात कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलियात सेट आहेत, स्वतःची घरे तिथे त्यांची, तिथे ते फेसबुकला पोस्ट करतात ऑडी BMW सोबतची. मी इथं कसं काय? मी त्यांना शिकवलेले, मी त्यांना नोट्स काढून दिलेले शाळेत असताना, मी इथं कसा काय? माझी कफल्लक अवस्था काय झालेली? मी आज 2 रुपयाच्या बिडीला महत्वाच काय? माझ्या अंगावरती कपडेच राहिले नाहीत. ए मध्ये आल्यानंतर एका ए मेंबरने त्याच्याकडचे 2-3 शर्ट दिले होते मला घालायला, माझ्याकडे कपडेच नव्हते. 2 शर्ट आणि 1 पॅन्ट होते. एका वेलविषय मित्राने घोरपडे पेटेतले, त्यांनी मला त्याच्याकडचे 3 शर्ट घालून दिले होते. ते अल्टर करून मी घालायचो, मीटिंग करायचो. ते नवीन शर्ट सुद्धा मला चांगले वाटायचे, ते जुने शर्ट अल्टर केलेले पण मला नवीन वाटायचे. इतकी अवस्था बेकार होती. स्वेटला इथं होल पडलेलं होतं, त्या मीटिंगमध्ये बसून असं हात धरून बसायचं, दिसू नये कोणाला. म्हणजे मला आतल्यात मी अस्वस्थ असायचो. मीटिंगमध्ये मी दिसायचो बसलाय हा, मीटिंग ऐकतोय, शेअरिंग पण करतोय, पण आतल्यात माझं द्वंद्व युद्ध चालू असायचं. घरी गेल्यानंतर काय होणार आहे माहीत नसायचं. 30 रुपयेच मिळालेले, 10 रुपये यायला गेलेले, किटी बॉक्समध्ये 10 रुपये टाकलेत, जाताना 10 रुपये झाले. उद्या कसं यायचं मीटिंगला माहीत नाहीये. चालत मीटिंग करायची, लिफ्ट मागत मीटिंग करायची, कसं यायची मला माहीत नाही. आता किटी बॉक्सचा उल्लेख केला, सेम अवस्था. पैसे नसेल तर छान नाही प्यायचो, नको मला जरा ऍसिडिटी होती. स्वाभिमानी होतो, कुठेतरी तो स्वाभिमान शिल्लक असतो दारुड्यामध्ये, तो संपलेला नसतो. आणि तो वाटायचं मला की हे लाचार कशी काय, ही अवस्था काय झाली माझी. हे तर सांगायचं मला की तुझ्या ज्या भावना त्या शेअर कर.
तुझ्या मनात काय चाललंय? ते शेअर नव्हतो करत मी. माझ्या मनात काय चाललंय? 14 महिने जॉबलेस ए मध्ये आल्यानंतर 14 महिने त्याचे जवळजवळ वर्षभर मी इंटरव्ह्यू ग्रुपला बसून काढले पहिले. त्याच्यानंतर जॉब मिळाला 2013 मध्ये फेब्रुवारी 14 मध्ये. आणि ते जॉबला माझी सुरुवात झाली. मला काही गोष्टी हळूहळू खूप उशिराने कळायला लागल्या. सॉब्रेटीमध्ये मानसिक त्रास रोज आहे. असं कोणीच म्हणू शकत नाही की आता एकदम स्थिर आयुष्य जगतोय. 12 पायऱ्या घेतल्यात, 2 हात होते 4 हात झालेत, 1 तोंड होतं 2 तोंड झालेत, बाकीचे अवयव पण डबल झालेत आणि एकदम छान चालले आता माझं. रोज अडचण येते. सकाळी उठल्यापासून घरातून बाहेर पडताना ड्रेस कुठला चॉईस करायचं तिथून सुरुवात आहे माझ्या अस्तित्वाची. हा ड्रेस घालू का तो ड्रेस घालू, ह्याच्यात मी उठून दिसेल का त्यात दिसेल, आज कुठला परफ्यूम मारू, तिथून सुरुवात आहे माझ्या अस्तित्वाची. मी सतत अस्वस्थ असतो. एवढीशी छोटी गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली की ड्रेस कुठला घालायचा. मग विचार करा बाकीचं आयुष्य तर किती असेल माझं दिवस. त्यात सांगितलं 1000 थॉट्स येतात डोक्यामध्ये, त्याचे 90% निगेटिव्हच असतात. बाकीच्या लोकांमध्ये 70-30% रेशो असेल, माझा तो नाही. माझा 90-10 आहे. निगेटिव्ह माइंड आहे. विचारसरणीच नकारात्मक. मला चांगल्यातलं पण वाईट दिसतं. एवढा भारी आहे. मला सहज दिसतं. एखादी चांगली कृती करायची ना त्याच्यातलं मला काही वीक पॉईंट मी लगेच शेअर करतो. तो पटकन सांगतो, अरे असं झालं तर करणार नाही कृती. कशी मिळणार? तर सुखाची व्याख्या काय? अंगावरती जर का मी त्यावेळेस मेंबरचे मित्रांचे शर्ट घालून मिटिंग केली. आता मी स्वतःच्या पैशांनी 500 रुपयाचा शर्ट घेतोय. थोडा पगार वाढत गेला. आता मी ब्रँडेड शर्ट वापरतोय. टॉमी हिलफिगर, H&M, UCB वगैरे. आता झाली माझी रिकव्हरी झाली एकदम मस्त. लिवायची जीन्स आली, मग शूज आला. रॅडोचं घड्याळ नव्हतं त्यावेळेस, साधं घड्याळ आलं 2-2.5 हजाराचं. टायटनचं चष्माच नव्हता माझ्याकडे. मग मी टायटनचा 3,500 चष्मा घेतला. मला वाटलं आता हीच तर रिकव्हरी बॉस. भौतिक सुखावरती माझी रिकव्हरी डिपेंड आहे का? मी असे सदस्य बघितलेले आहेत की ज्यांच्या करोडोंची संपत्ती आहे पण रात्री झोपेची गोळी खावी लागते, त्याशिवाय झोप येत नाही. आणि मी असं सदस्य बघितलं की जो सिक्युरिटीचं काम करून 10,000 रुपये मिळवतो आणि घर चालवतो आणि शांत झोपतो. एकदम शांत सुखी एकदम. त्याच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माईल असते. मी विचार करायला लागलो की मग पैसा उपयुक्त जीवनाचं साधन आहे का साध्य आहे? साधन आहे ते. मी त्याला साध्य समजायला लागलो मध्ये आल्यानंतर. अभि टार्गेट मला फायनान्स आहे. मला मानसिक त्रास होण्यासाठी बरीच कारण आहेत. सामाजिक आहे, कौटुंबिक आहे, लैंगिक आहे, आर्थिक आहे, बरीच कारण आहेत. आता जर का रोज 1 दिवसाच्या हिशोबाने घ्यायला बसलो तर 365 दिवसांची शेअरिंग संपून जाईल त्याच्यात. ही समस्या येणार आहेत मला. समस्येचा उगम कुठून होतो आणि समस्यावरतून बाहेर कसं पडायचं हे माझ्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न करतो. की ज्या वेळेस कार्यक्रम माझ्या जीवनात समोर होता, प्रियांबलमध्ये रोज वाचलं जायचं, मला संधी मिळायची प्रियांबल वाचण्याची, पण मी कृती करायला तयार नव्हतो. मी माझ्या देवावरची इच्छा आणि जीवन सोपवलं हे फक्त म्हणत होतो, कृती नव्हतं करत. प्रार्थनेला कृतीची जोड दिली तर रिझल्ट येईल. नेहमी हेमंत भाऊ सांगतात की ते हरी खाटल्यावरही होणार नाही. नाही, मी प्रार्थना करतोय, तुला माहिती माझी अडचण काय ते समजून घ्यायचं, मला बाहेर काढ. मी माझे काय जीवनात आलेला काही प्रसंग शेअर करतो आणि त्याच्यातून मला कसा त्रास होत गेला, त्यात मी कार्यक्रमावरती नसल्यामुळे किंवा कार्यक्रमाचं आचरण न केल्यामुळे मी कसं त्याच्यात अडकत गेलो तर सांगतो. ज्यावेळेस मी 14 महिन्यानंतर कामाला लागलो, 4-6 महिने गेले आणि सहकारी कलिग कामाला लागले आणि माझ्या मनात एक स्वार्थी विचार आला, जो की मी ऐकला होता इथं शेअरिंगमध्ये एकाच्या, की स्वार्थाने घेतलेले निर्णय आमच्या दुःखाला कारणीभूत ठरतात. हे मी ऐकलं होतं, मग ते कृतीत आणलेलं नव्हतं आणि तो स्वार्थ मला वाटतच नव्हतं. ही माझी गरज आहे लैंगिकता असं मला वाटायला लागलं. मी त्याच्याशी जवळीक साधायला लागलो, मैत्री केली. मैत्रीचं रूपांतर जवळिकेमध्ये झालं, बेस्ट फ्रेंडमध्ये झालं. आणि ते माझ्या डोक्यात एक थॉट होता, यूज अँड थ्रो. एवढंच डोक्यात होतं माझं टार्गेट. ह्या विषयावरती जास्त बोललं जात नाही पण मी आज बोलेल ते. आणि मी त्याच्या वेळेस जवळीक साधायला लागलो त्या व्यक्तीशी. ते इतकं अडकत गेलो, इतका भावनिकदृष्ट्या अडकत गेलो की त्यातून बाहेर पडणं अवघड जायला लागलं. मला फक्त वापरून सोडून द्यायचं होतं आणि ती लग्नाला तयार झाली होती. आणि मी माझ्या पायाखालची वाळू सरकल्यासारखं झालं होतं. मी घाबरलो. आता हा मानसिक त्रास कोणी ओढून घेतला? सुरुवात कुणी केली? पहिलं पाऊल कोणी टाकलं? 3 व्यक्ती जबाबदार. आय एम रिस्पॉन्सिबल. मी सुरुवात केली होती जवळ जायला.
आणि जशी ती व्यक्ती जवळ आली, जसं मला कळलं की आता अंगलट येते, आता मी बंडखोर. मुळात मी भीतीग्रस्त झालो आणि त्यातून निर्माण झालं बंडखोरी वृत्ती माझी. आता मी खाईल उपाशी नाही तर राहील उपाशी. एक घाव 2 तुकडे करून टाकले. चले तेरा मेरा संबंध खतम, तू तेरे रास्ते मैं मेरे रास्ते. ती भावनिकदृष्ट्या अटॅच झाली होती आणि मी तिचा भावना तोडल्या. माझ्यामुळे समोरच्या व्यक्तीला मी रडायला भाग पडले. ती जोपर्यंत माझ्या जीवनातून जात नाही तोपर्यंत मला त्रास होत होता आणि 2.5 वर्षाच्या मद्यमुक्ततेनंतर मला दारू पिण्याचा थॉट आला. आता परत तोच विषय, दारू पिण्याचा थॉट केव्हा आला, सुरुवात कुठून झाली. मी एक पाऊल टाकलं, मी स्वार्थाने निर्णय घेतला, त्याच्यावरती कृती केली, समोरच्या व्यक्तीला जवळ करण्याचा प्रयत्न केला, अंगलट यायला प्रयत्न झाला, त्यावेळेस बाहेर निघता येईना म्हणून मी रेस्टलेस, इरिटेटेड, डिस्कंटेंट, अस्वस्थ, असमाधानी, वैतागलेला. आता मी भीतीग्रस्त झालोय. ह्याच्या आधी मी भीतीची भावना निर्माण झाली, दारू प्यायला जायचो. खुणशीची भावना निर्माण झाली, दारू प्यायला जायचो. नैराश्यात गेलो, दारू प्यायला जायचो. आता काय सोल्युशन आहे माझ्याकडे? आता दारू तर प्यायची नाहीये. मला फेलोशिपने सांगितलेले शेंडी तुटो व पारंबी तुट, दारू नाही प्यायची. दारू पिलं तर मरण 100%, आध्यात्मिक मरण. आता करू काय? मला दारूच आठवली 2.5 वर्षानंतर. सुदैवाने रात्री 12 वाजता मेंबरची मदत झाली. जो माझ्यानंतर 1 वर्षाने आलेला मेंबर होता त्यांनी मला मदत केली आणि मी वाचतो त्या दिवशी. आणि मी ज्यावेळेस हा विचार करतो, तिथून नंतर मी हळूहळू त्या फेजमधून बाहेर जायला लागलो. परत माझ्या कामावरती रुटीन करायला लागलो. रुटीनमध्ये आर्थिक असुरक्षिततेची भीती होतीच मला. 4,500 रुपये पगार होता त्यावेळेस मला. 5,000 झाला तो नंतर. कामामध्ये मन लागेना माझं. कुणाशी बोलायची इच्छा होत नव्हती. मिसळायला तयार नव्हतो. फेलोशिपमध्ये यायचो, मीटिंगमध्ये, पण सतत असा स्वतःला कॉर्नर करायचो. बोलायचो ना जास्त, मनातल्या भावना. शेअरिंग मिळालं तर आपलं अल्कोहोलिझम शेअर करायचं, खाली बसायचं. हा जो काही प्रवास चालू होता त्या दरम्यान मला जाणीव व्हायला लागली की आता मला मार्गदर्शकाची गरज आहे. मी मार्गदर्शकाबद्दल ऐकत होतो. मार्गदर्शक घ्यायला पाहिजे तर त्याचे चॉईस पण माझ्याकडे खूप होते. तो निर्व्यसनी पाहिजे, तो पैशावाला पाहिजे, तो असा पाहिजे, तो तसा पाहिजे. भ्रमिष्ठ अवस्था. आणि सुदैवाने एक सदस्य मित्र भेटला की त्याच्यासोबत मी स्टेपवर समजून घेत होतो. आणि माझा प्रॉब्लेम हा आहे की माझं कोणाशीच पटत नाही. मी पटून घेत नाही कोणाशी. आणि माझं त्याच्याविषयी पटेनाचं झालं. त्याचं बोलणं माझ्यापर्यंत पोहोचेना. तो तळमळीने सांगत होता पण माझ्यापर्यंत पोहोचेना. मला ते लागूच व्हायना. माझ्या नंतर आलेला सदस्य स्टेपवर करतोय आणि मी त्याच्यासोबत कम्पेअर करतोय. मला हा माझ्यानंतर आलेला हा कसा काय स्टेपवर करतोय, मला का जमत नाही. मला ह्याच ग्राउंडमध्ये त्याने सांगितलं होतं, हाता हालून आता कॉम्प्लिकेटेड मत कर प्रोग्राम, कीप इट सिम्पल स्टुपिड. ह्या भाषेत मला उत्तर दिलं होतं. कशाला एवढं कॉम्प्लिकेटेड करतोय? नाही जमत, ठीक आहे ना, जमेल ना, होईल ना, मला तयारी, प्रयत्न करतोयस ना तू, प्रोग्रामसाठी प्रयत्न करतोयस ना, होईल ना कधी ना कधी. नाही, मी तरी अस्वस्थ, मला का जमत नाही. एखाद्याची प्रगती बघून माझी जिलसी वृत्ती का तयार होती? मग तो मेंबर असो नाही तो कोणी पण असो बाहेरच्या जागा. एखादा मेंबर मागून आलाय आणि तो प्रगती करतो तरी माझ्या जिलसी वृत्ती तयार व्हायची. हा त्रास. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही गोष्ट, कुठलीही घटना, कुठलीही व्यक्ती मला अस्वस्थ करण्यासाठी पुरेशी आहे. माझी डिपेंडन्सी लोक, जागा आणि परिस्थितीवरती होती. मी लोकांवरती अवलंबून होतो. मी परिस्थितीवरती अवलंबून होतो. जागेवरती अवलंबून होतो. मी म्हणत तसं व्हायला पाहिजे. अल्कोहोलिझम मधलं अल्कोहोल थांबलेलं होतं पण इझम मी कॅरी करत होतो. मध्यपाशातलं मध्य थांबलेलं होतं पण पास काय गेलेलं नव्हतं. आता पास मला कळतच नव्हता. आसक्ती म्हणतात. मला दारूची आसक्ती नाही राहिली पण आता मला पैशांची आसक्ती होती. मला आता लैंगिकतेची आसक्ती होती. माझं वय तोपर्यंत 25, 26, 27 वर्ष पुढे आलेलं होतं. मला ते आसक्ती थांबवू देत नव्हतं. मला वाटायचं की अरे हे पूर्ण करायलाच पाहिजे आपलं. हीच रिकव्हरी आपली, हीच रिकव्हरी आहे. आणि हे पैसे एकदा कमवले ना, एकदा स्टेटस मिळालं ना आपल्याला, एकदा आपल्याला प्रतिष्ठा मिळाली ना भारतीय जगामध्ये की आपलं एकदम वेल सेट. बरं, मोठी स्वप्न त्याच्यात पण. जॅग्वार कार, 4 BHK बंगला, मागे पुढे 2 मर्सिडीज कार, त्याच्यामध्ये 4 बॉडीगार्ड, कल्पनारम्य विश्व. वाळवंटामध्ये मी हिरव्या रंगाचा गॉगल घातलेला आहे आणि मला सगळं वाळवंट हिरवं दिसतंय. कसं होणार? तो गॉगल काढायलाच तयार नव्हतो. तो गॉगल काढल्याशिवाय वास्तव दिसणारच नव्हतं मला. जोपर्यंत मी फॅन्टसीत रमत राहिलो तोपर्यंत वास्तव कळतच नव्हतं माझ्या आयुष्याचं काय. मला करिअर केलं पाहिजे,
एखादा कोर्स केला पाहिजे, मला शिक्षणाचा माझं थांबलेलं मला पूर्ण करायला पाहिजे, मला करिअरची संधी आहे, ह्याच्याकडे न लक्ष देता मी ह्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत बसतो. मला सतत खटके उडत गेले. साधारण 5 वर्षाची मध्यमुक्ती असेल आणि पुन्हा एक मुलगी माझ्या जीवनामध्ये आली. तिला मी त्या सेक्स या विषयासाठी मी तिला बरोबर मॅनिप्युलेट करतात ना, बरोबर हिप्नोटाईज, तसं तिला ते बरोबर डोक्यात घालून ब्रेन वॉश करून तिला ते तयार केलं. सॉबरेटीच नाही. आणि मी फिरणं आणि त्याच्यातून असं झालं की ती प्रेग्नेंट झाली. माझं लग्न झालेलं नाही. आता परत हाच निर्णय, स्वार्थाने घेतलेला निर्णय आमच्या दुःखाला कारणीभूत ठरतो. माझी ती भावना जी होती ती पूर्ण करण्यासाठी मी तिला वापर करून घेतो. मला काय माहिती असं काय होईल. आता पुन्हा घाबरलो. आता हे कसं करायचं. पुन्हा तीच अस्वस्थता, पुन्हा तोच वैतागलेलापणा, तीच चिडचिड माझी, पुन्हा भीतीग्रस्त असुरक्षिततेची भावना. कसं बसं त्या प्रसंगातून बाहेर पडलो वैद्यकीय मदत वगैरे घेऊन. आणि मी फेलोशिपमध्ये ओपन आउट व्हायला तयार नव्हते. मी चुकतोय बाहेर, मी बाहेर काय करतोय ते सांगायला तयार नव्हतो. माझी लपडी, मी दुहेरी व्यक्तिमत्व जगणारा माणूस आहे. वर्गात एक आणि बाहेर एक आहे. घरात तर त्याहून वेगळं आहे. असं माझं व्यक्तिमत्व आहे. मी प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे. म्हणजे दाखवायचे दात वेगळेच, खायचे दात वेगळे. मी असं ब्लॅक अँड व्हाईट नाही जगत, असं क्लिअर आहे एकदम. दूध का दूध और पाणी का पाणी, तसं नाही माझं व्यक्तिमत्व. सगळी भेसळ आहे माझ्या विचारांमध्ये. आणि त्याच्यामुळे मी सतत आहे ना, मीटिंगमध्ये बसून सुद्धा माझं मीटिंगमध्ये लक्ष नसायचं. भक्त जातो देवापासून, चित्त त्याच्या चपलांपाशी, तशी अवस्था होती माझी. माझ्या चपला कोण घेऊन जाईल का काय. चप्पल गेली तर 800 रुपयाचा सँडल येतो. तसंच आहे, मीटिंगमध्ये बसलेलो आहे मी. शरीराने मी मीटिंगमध्ये बसलेलो आहे, मनाने भरकटलेलो आहे. कसं होणार आपलं. पैसे कसे येणार, ती कशी भेटणार, ह्यातून कसा बाहेर पडणार. शेअर करायला तयार नाही. परिणाम हा झाला की पुन्हा त्या प्रसंगातून कसा कसा वाचलो मी. शेअर करायला तयार नव्हतो. पुन्हा जाणीव झाली की मला मार्गदर्शकाची गरज आहे. मी कसं आहे, जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं किंवा एखादं संकट उभं होतं, त्याच मला देवाची आठवण होते. त्याशिवाय मला देवाची आठवण होतच नाही अजिबात. मग मला त्याच वेळेस मार्गदर्शक दिसतो. फाटली की सांगायची. तो पण त्याला फोन नाही, बोलणं नाही, काय नाही. तो तेरे घर में मैं मेरे घर में, एकदम कैसा चाल रहा, एकदम बढिया. माझं बढिया बिड्या नसतं चाललेलं, खरं फाटलेलं असतं, पण मी सांगत नाही. अरे मी इथं काय इमेज क्रिएट करायला आलोय का फेलोशिपमध्ये, की मी बघा माझी कशी सॉबरेटी एकदम गुळगुळीत आणि एकदम छान चालली आहे. मला कळतच नव्हतं की अरे गुलाबी ढगांची अवस्था संपली तुझ्या आयुष्यातली. आता 1 वर्ष संपलं तुझं, 1 टोकन झाले, पुढे आलायस तू. आता कार्यक्रमाची गरज आहे तुला. मी ज्यावेळेस विचार करायला लागलो या गोष्टींचा, व्यवसाय चालू केला, हॉटेल व्यवसाय. आणि व्यवस्थित होतं. पार्टनरशिपमध्ये आमचा व्यवसाय चालू होता. चहाचं हॉटेल चालू केलेलं होतं. वडिलांची रिटायरमेंटची बऱ्यापैकी अमाऊंट त्यात इन्व्हेस्ट केलेली होती. आणि मी ठरवलं होतं की एकदम प्रामाणिकपणे मोठा चांगला व्यवसाय करायचा, यशस्वी व्हायचं. यशस्वी उद्योजक. विकीचा विकी शेट झाला हॉटेलमध्ये बसून. आता लोक सलाम करायला लागली. मला भारी वाटायला लागलं. म्हटलं काय होतं राव आपल्या अवस्था. काही दिवसांपूर्वी विकी होतं, विकी आता नाही काय, आता विकी शेट झालाय. मला आता मी मागाशी म्हटलं ना, माझं कोणाशीच पटत नाही. आता पार्टनर सोबत पण पटणं माझं कमी झालं. आता त्याच्याशी पटत नाही. जर माझा खास मित्र 2014 पासूनचा, त्याच्याशी पटेल असं झालं. आता मला खटके उडायला लागले 6-7 महिन्यात. तेव्हा हॉटेल व्यवसाय चालू असताना तो हॉटेलचा व्यवसायाचा एक प्रसंग सांगतो आणि त्याच्याच दरम्यान काय घडलेली घटना पण नंतर सांगतो. आता त्याच्याशी पटेल असं झालं. आता परत डोक्याला हात लावून बसतो. आता काय करायचं. वडिलांचे पैसे लावलेत आपण याच्यात रिटायरमेंटचा. त्यांना सांगितलं 2 वर्षात डबल. मी बोलायला पोपट आहे हो. वागायला काहीच नाही. वागायला गाढव, बोलायला पोपट. आणि पैसे देऊच शकलो नाही मी. पार्टनरशिप ब्रेक व्हायला लागली. पार्टनरशिपमधून फेब्रुवारी महिन्यामध्ये मी आता बाहेर पडलो 17 फेब्रुवारीला. आणि 20 मार्चला लॉकडाऊन झालं.
आणि हॉटेल व्यवसाय कायमचा बंद झाला. पूर्ण हॉटेल व्यवसायामध्ये लॉस गेलो. आता विकी शेटचा परत विकी झाला, परत डाऊन. आणि ते कुठं सहन होते मला आता. मला आपण वही वापिस उशी जगह पे आके रुक गए. त्रास व्हायला लागला आतल्यात. काय होतो, काय झालो आपण. त्या दरम्यान एक पुन्हा हॉटेल व्यवसाय चालू केल्यानंतर पुन्हा एक जवळचा मित्र माझा, त्याच्यासोबत माझ्या घरचे संबंध होते आणि त्याच्या पत्नीचं आणि माझं रिलेशन सुरू झालं. सुदैवाने फिजिकल पर्यंत पोहोचलं नाही ते. आणि ते अडकत 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 फोन मेसेज जवळीक. आणि वडिलांना काहीतरी डाऊट यायला लागला. वडील म्हटले ह्या महिन्यात लग्न करून टाकू. अचानक सांगितलं त्यांनी मला एप्रिलच्या एंडिंगमध्ये. 14 मेला वाटतं किरणचं लग्न झालं आणि 19 मेला माझं झालं. लग्न वगैरे झालं माझं. त्या दरम्यान ते प्रकरण माझं चालू होतं आणि मी परत घाबरलो. सॉब्रेटीच्या 6.5 वर्षानंतर पुन्हा दारू पिण्याची इच्छा निर्माण झाली. त्याचा मूळ त्यावेळेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो की याचं मूळ कुठे आहे. परत स्वार्थ आणि स्वयंकेंद्रितता हेच आमच्या संकटांचं मूळ आहे. मला माझा स्वार्थच मला खड्ड्यात टाकतो आणि स्वार्थातून बाहेर काढणारे कुणीच नाही टाकत तुला, फक्त परमेश्वर बाहेर काढू शकतो. स्वेच्छेवर नियंत्रित होणारं जीवन यशस्वी होणं कठीण आहे माझ्यासारख्या दारुड्यासाठी. हे वाक्य ठासून मेंबर सांगतात, मला ऐकायलाच तयार नाही. स्वेच्छेवर नियंत्रित होणारं आयुष्य तू नाही एकट्याने जेवण जगू शकत. तू नाही नट सम्राटासारखं नाही तू जगू शकत. तू डायरेक्टर नाही बनू शकत. नाही मी आय कॅन मॅनेज, आय कॅन डू इट, आय नो एव्हरीथिंग. अरे बस तुला जर एवढं कळलं असतं तू चालूच नसता पिला. तुला याची गरज नसती पडली. मी समजूनच घेत नव्हतो ते. माझ्याच पद्धतीने माझं सगळ्यांचं आणि माझं स्वतःचं आयुष्य हँडल करण्याचा प्रयत्न करायला लागलो. पुन्हा बांधवांची मदत बाहेर काढा आणि हळूहळू शेअरिंगमध्ये बोलायला लागलो की एक अकाउंट आहे त्यातून बाहेर पडायचं कळत नाही. मग ओल्ड टायमर मागून शेअरिंग चालू असताना मला म्हटले अकाउंट त्या बँकेचं आहे का, कुठला अकाउंट आहे बोला की. ते शेअरिंगमध्ये बोलायला स्पष्ट बोला. तसा दारूतून बाहेर पडण्यासाठी स्पष्ट बोललास ना, दारू माझी समस्या आहे तसं मला लैंगिकता समस्या आहे ते शेअर कर, इथं तुला परमेश्वर मदत करेल. बोलल्याशिवाय मदत नाही मिळणार. मला जोगाराची समस्या आहे शेअर कर, तर त्यातून बाहेर पडशील. बांधव मदत करतील तुला बाहेर गेल्यावर, नाही तर नाही पडणार तू बाहेर. असे मला सांगणारे मेंबर भेटले आणि मी बोलायला लागलो. त्या दरम्यान परत एक मार्गदर्शक मित्र, एक नवीन सदस्य मित्र त्याच्या संपर्कात आलेलो होतो आणि त्याला म्हटलं होतं तू माझा मार्गदर्शक होशील कसं. म्हटलं हो, नवीन बिग बुक घ्या. घेतलं नवीन बिग बुक, ठेवलंय आहे शेअरिंगमध्ये सांगायला. माझ्याकडे स्पॉन्सर आहे बरं का. त्याचा वापर काय करायचा असतो, त्याची मदत कशी घ्यायची असते, लिटरेचर कसं समजून घ्यायचं. घरकाम मीटिंग एकदम मस्त वेल डन, एकदम छान चालले. मला हे समजत नव्हतं की माझ्या संपूर्ण मानसिक बदल झाल्याशिवाय व्यसनाधीन मद्यपाची दारूपासून दूर राहण्याबाबतीत आशा करू शकत नाही आम्ही. विल्यम डी सिल्कवरती लिहून ठेवलेलं. तर संपूर्ण मानसिक बदल काय, टोटल सायकिक चेंज, तो समजतच नव्हता. माझ्या बाह्य बदलाला मी आतला बदल समजत होतो. बिल्डअपमध्ये लिहून ठेवले व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल, प्रोफाउंड पर्सनॅलिटी चेंज. बाहेरच्या बाबतीत नाही सांगितलं त्यांनी, कपड्यांच्या बाबतीत. मला माझं आता अंतर्मन बदलायला पाहिजे, ते सॉफ्टवेअरच चेंज केलं पाहिजे. आता माझा विचार असतो मध्य हे केवळ बाह्य लक्षणे होतं. आम्हाला आमच्या परिस्थितीच्या खऱ्या कारणांशी मुळाशी जाणं आम्हाला भाग पडलं. जायला तयार नव्हतं आणि परत एकदा सरेंडर होऊन म्हटलं मला बाहेर काढायचं. हे वैतागलो आहे सगळ्याला, त्रास होतोय मला, सतत चिडचिड होती माझी. मी विचार करतो ह्या गोष्टींचा की काही समस्या अशा आहेत माझ्या जीवनात येणाऱ्या की ज्या नैसर्गिक आहेत. जसं की आता सोमवारी जो पाऊस झाला पुण्यामध्ये, इतका भयानक होता. गुडघ्या एवढं माझ्या घरात पाणी साचलेलं होतं. मी काय करू शकणार होतो. मीटिंग केली मुक्तानंदची, तिथून 11:30 वाजता रात्री निघालोय, 11:15 वाजता घरी पोहोचलोय. घरी गेल्यानंतर म्हटलं आपलं घोट्या एवढं पाणी असतं नॉर्मली जेवढं असतं, मला माहिती घरात पाणी असतं, मला नाही माहित एवढं गुडघे एवढं पाणी साचलेलं आहे. काढू कसं आहे, ताकद कुठे माझ्यात तेवढी, कोण काढणार एवढं पाणी.
अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या प्रोग्रामचा प्रॅक्टिस करून आपली प्रार्थना तिथं उपयोगी पडली. कुठली परिस्थिती मी बदलू शकतो आणि कुठली परिस्थिती नाही बदलू शकत याचं ज्ञान तरी माझ्याकडे होतं. मी नाही बदलू शकत त्या पावसाला, तो येणार आहे. माझ्याकडे पाणी काढण्याशिवाय काहीच पर्याय नाहीये. मी काय करू शकतो? माझे वडील तसेच आहेत. हा तर छोटासा प्रसंग आहे. माझे वडील तसेच आहेत अल्कोहोलिक. मी नाही बदलू शकत त्यांना. बाहेरचं जग, समाज, संस्था, प्रशासन सगळे तसेच आहेत. त्यांना मी नाही बदलू शकत. सिग्नलला थांबल्यानंतर मला घाई जायची मीटिंगला आणि सिग्नल लागला तरी मला त्रास होतोय. ह्यांच्या आईला झाली माझी मानसिक त्रास सुरू. मी चिडचिड व्हायला सुरुवात होती मला. मी आता कट मारतोय. कट मारताना वाद होण्याची शक्यता आहे. मी नाही बदलू शकत. मला स्वीकारायलाच पाहिजे ती परिस्थिती. मी नाही बदलू शकत. माझे जे घर आहे, ती जागा आहे, ती नाही बदलू शकत. ती परिस्थिती पाणी साचलेलं माझ्या हातातच नाहीये ते. मी फक्त पाणी काढू शकतो एवढंच माझ्या हातात आहे. देवाचं नाव घेऊन निकाल उलटा बादली डाल बाहेर, निकाल बादली डाल बाहेर एवढंच करू शकतो मी. मी त्याला दोष नाही देऊ शकत. घर मालकाला दोष नाही देऊ शकत. तो असं का केलं? डोक्याला हात बसून लावून नाही बसू शकत मी. आता काय करू? आता काय होणार माझं? संकट येत राहणार आहेत, अडचणी येत राहणार आहेत. मुद्दा हा आहे की आता भावनिक स्थिरचित्ततेसाठी किंवा आध्यात्मिक स्थिरचित्ततेसाठी मी काय करतोय हे जास्त महत्त्वाचं. मी काय प्रयत्न करतो? मला जाणवतं की माझ्या अडचणी कार्यक्रम समजून घेण्याआधीच्या त्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन ब्लेम गेम मध्ये होता. ब्लेम करायचो मी देवाला, परिस्थितीला, लोकांना. माझ्या वडिलांमुळे माझी आजची ही परिस्थिती. माझ्या आता काय मस्त अंगठ्या विंगट्या गोप बेप 30-40 रुपये महिन्यात चालू पाहिजे होते. आता हे काय ह्या माणसाने सगळं घालून बसलाय. तिथले 4 गुंठे, तिथली एकर, 2 एकर, 4 एकर गावाचे सगळं विकून टाकले. ह्या माणसामुळे माझी आत्ताची परिस्थिती. म्हणून मला आता डिलिव्हरीचं काम करायला लागतं. आता मागचं आपलं लाईफ झालं, त्रास सुरू, चक्र सुरू होणार माझं लगेच त्या क्षणी. बरं, एक विचार असा येतो की एक विचार दुसऱ्या विचारांना लगेच चालणार येतो, दुसरा तिसऱ्या विचारांना चालणार येतो आणि एकदा नकारात्मकतेची चेन लागली की नकारात्मकच. आशिष भाई म्हणतो मैं बेचारा प्यार का मारा. तर मांजरचं पिल्लू आवडतं मला, मस्त त्या आत्मकरुण्याला कावटाळायला. ते वाईट परिस्थिती माझी, एकदम तोंड बारीक करून सांगायचं. ते वाईट परिस्थिती झाली माझी. काय सांगू तुम्हाला, सॉब्रेटी काय हलवा आहे का तेव्हा? खडतर प्रवास आहे. असं कुठं असतं का तेव्हा? एवढा कुठं देव निष्ठुर असं वागतात तेव्हा ए मध्ये येऊन. पण माझा फेलोशिपला दोष. हे कार्यक्रम पण नको, तो कार्यक्रम काही कामाचा नाही. फेलोशिपच नको आता. इतक्या टोकापर्यंतचे विचार जातात माझे. गेले होते माझे काही महिने. नको आता फेलोशिप नको, मेंबर नको, काही नको. ह्यांच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. सोबर हमकून उपयोग नाही आता माझा. आपण आपल्या ताकदीवरती बाहेर सोबर राहू, मिटिंग न करता. अशी मानसिकता नकारात्मक सुरू आहे. मी विचार करायला लागलो की अरे अल्कोहोलिक सायन्सचा प्रोग्राम जो आहे किंवा जो काही तोडगा सांगितलेला आहे मला की आम्ही मध्यशक्ती पुढे हतबल आहोत किंवा मी सरेंडर झालेलो आहे, हतबलता मान्य केली. माझं जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे. हे मी जर सांगतोय तर अस्तव्यस्तता काय आहे माझ्या आयुष्यातली, ती अस्तव्यस्तता माझ्या ताकदीवरती मी मॅनेज करू शकतो का? तर नाही. आणि म्हणून दुसरी पायरी सांगितली, आमच्याहून मानशक्तीच आम्हाला सुरळीत करू शकेल. ते काय सांगितलं? आमच्या मनाचा निरोगीपणा, तो विवेक आम्हाला परत मिळवून देऊ शकेल. माझ्यात ताकद नाहीये ती, मी नाही करू शकत. माझी इच्छा आणि जीवन आता मी परमेश्वरावरती सोपवले. झालं की सोपवलं की आता काहीच टेन्शन नाही, आता सगळं छान होणार. अरे असं छान होत नाही बाबा घरात बसून. मी विचार करायचो की सगळं घरात बसून सगळं सेट होईल, बाईचं लपड एकदम नॉर्मल होईल, भरपूर पैसे ऑटोमॅटिक येतील. मी आजही स्वप्न बघतो दिवसाला 2,000 रुपये ऑटोमॅटिक यावेत अकाउंटला. काय बघतो काहीच कळत नाही. रोज दिवसाला 2,000 रुपये यावेत बस. बायकोला मस्त वेळ देईल भरपूर. फेलोशिपला तर इतका वेळ दिला, परत झोळी बिळी घेऊन नाही का पुस्तकं लिटरेचर टाकून चल 12 पायऱ्या, चांगली विंगली इधर कोळतरे बी सब जगा मी जायचे. टेन्शनच नाही. घरात एकदा 20 दिले 40 आपले ना, काम काय मला? याचा प्रचार प्रसार करायला मला देवाने जिवंत ठेवले. अरे बाबा त्यासाठी नाही जिवंत ठेवलेलं, उपयुक्त आयुष्य जगण्यासाठी ठेवले, घरच्यांसाठी. कधी उपयुक्त आयुष्य जगलंच नाही तू. मुळात ज्यावेळेस मी ऑब्झर्व करायला लागलो की अरे मी सुख 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 ज्याला म्हणतो, ते सुखाची सुरुवात होते कुठून? सुखाची किंमत कळते कधी? नेहमी म्हणतात बांधव, सुखाची किंमत दुःख अनुभवल्यानंतर कळते. सॉब्रेटीची किंमत आम्हाला केव्हा कळली? ज्यावेळेस आम्ही मध्यपाशाच्या काळात पोहोचल्या, त्या आम्ही अनुभवलं मध्यपाश काय येतो, तेव्हा आम्हाला सॉब्रेटीची किंमत कळते. तशीच मनशांतीपूर्वीची, मनशांती जर अनुभवायची असेल तर मानसिक घालमेली होणारच.
आध्यात्मिक उन्नती हे जर का सोनं आहे तर वेदना हा विकासाचा परीस आहे असं सांगितलं आहे. हे वेदना होणारच. आमच्या वेदना आणि आम्हाला मिळालेलं प्रेम हेच आमचं एमचं शासक आहे. दुसरं आम्हाला दुसऱ्या शासकांची किंवा कंट्रोलची गरज नाही आम्हाला, हिटलरची. हे दोघंच आम्हाला शिकवतात कसं आयुष्य जगायचं. मी तयारच नव्हतो. असं कसं काय माझ्या बाबतीत होऊ शकतं. मिटिंग करतोय, स्पीकर मिटिंगला जातोय, एवढे स्पॉन्सिव्ह आहेत माझे, आता सगळं छान करतोय, मग माझं का असं. अरे ह्यानी काहीच नाही होत, ह्यानी फक्त तुला समाधान मिळतं. ज्याच्यातून असुख निर्माण होतं ना, ती गोष्ट मला समजत नव्हती इतके दिवस. इच्छा, ईर्ष्या, असूया, वासना, मत्सराची भावना हे एवढ्या ठासून भरलेल्या होत्या माझ्यामध्ये. कशी काय शांतता मिळेल मला. आता मगाशी चेअरमन म्हटलं आपण मनशांतीची प्रार्थना सगळे एकत्र म्हणूयात. कुठे मनशांती ती. मीटिंगमध्ये 1.5 तास फक्त अनुभवू शकतो. बाहेर गेल्यानंतर गेटच्या बाहेर फक्त गाडीवाल्याने आता कोणी कण देऊ द्या फक्त मला. संपली ती दारोडा ती मीटिंग आणि ते सगळं. मला झाला माझ्या तर अक्षर जागा परत. मी असा येतो डॉक्टर जेकील आणि मिस्टर हाईड आहे मी दिसतो तसा नाहीये. मला व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल करू कसा. मार्गदर्शक पण त्या लेवलचा पाहिजे ना. माझ्या लेवलचा. माझी लेवल आहे काय. किती वर्ष घालवणार आहे असं. आणि एकदा जाऊन त्याच्यासमोर ज्यावेळेस बसतो त्याने ज्यावेळेस सांगितलं बिग बुक मधलं ते मार्किंग आणि ते जाणीव करून दिली मला की तुला ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर तू कोण आहे ते तुला आधी कळलं पाहिजे. तू जोपर्यंत तू कोण हे कळणार नाही आणि तुला काय करायचं हे कळणार नाही तोपर्यंत तुझा प्रवास खूप अवघड आहे मधला. तोंडाला दारूचा वास जरी नसला तरी तुझे नकारात्मक विचार कसे आहेत तुझ्यासोबत. नकारात्मक विचाराच्या जागी आता सकारात्मक विचार यायला पाहिजेत तुझ्या. एक सॉफ्टवेअर काढून दुसरं सॉफ्टवेअर बसवलं पाहिजे तर काहीतरी चांगलं मिळेल. आणि ते बसवायला फक्त परमेश्वर आहे. मी तुला फक्त मार्ग दाखवणार आहे, चालायचे तुला. आणि मी समजायला मला अवघड जात होतं ते. आणि मी ज्यावेळेस ऑब्झर्व करायला लागलो की माझ्या जीवनामध्ये आता ज्यावेळेस 2-4 महिन्यातली घटना सांगतो मी तुम्हाला. माझं लग्नाला आता 3-3.5 वर्ष आले. 2दा मिसकॅरेज झालं. काय करू आता. कसं होणार आता. माझ्याच वाट्याला काय आहे. मी पुन्हा अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या संस्थापकांच्या आयुष्याच्या कहाणीकडे वळालो. BWच्या सेम यार. तो माणूस का ना खचला. मग खचले असतील ते बाहेर पडले ना. आम्ही 100हून अधिक स्त्री पुरुष मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुधारण्यासारखे आहोत असं ते म्हणतायत. प्रस्तावनेतलं पहिलं वाक्य बिग बुक मध्ये. तर मी का ना सुधारू शकत. मी नाही बदलू शकत ती सिच्युएशन. झालं त्याची योजना वेगळी असेल. मी का त्रास करून घेऊ. माझं कार्य प्रयत्न करणं. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर होईल का नाही मला माहित नाही सिलेक्शन माझं. मी फक्त ऍक्शन करू शकतो. इंटरव्ह्यू व्यवस्थित देऊ शकतो. होईल का नाही मला माहित नाही. मी का त्रास करून घेऊ. मी सतत रोबट मागण्या केल्या. त्या रोबट मागण्यांनी अनहेल्दी डिमांड्सनी अनहेल्दी इमोशन्स तयार केले. माझ्या आईने मिस्त्री सोडली पाहिजे. वडिलांनी दारू सोडली पाहिजे. माझं घर असं मोठं पाहिजे. माझ्याकडे ही गाडी पाहिजे. मीटिंगच्या बिझनेस मीटिंगमध्ये मी सांगतो तोच विषय घेतला पाहिजे. मी बोलतो तोच स्पीकर आला पाहिजे. कसं काय होणार. नकळतपणे माझ्या घरामध्ये, समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी आणि फेलोशिपमध्ये मी देव बनण्याचा प्रयत्न करत होतो. जेव्हा मी देव बनण्याचा प्रयत्न केला मला खूप त्रास झाला. मला ते पेरवणारं ओझं नाही ते. मी देवाच्या प्रतिमेनुसार जगू शकतो किंवा त्याच्याकडे जाऊ शकतो. मी जगू नाही शकत तसा, राहू नाही शकत. देव कुठे, मी कुठे, निसर्ग कुठं. निसर्गातला मी छोटासा घटक आहे. मी स्वतःलाच परमेश्वर समजत होतो. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा प्रोग्राम जे देवाला मानतात त्यांच्या बाबतीत काम करतो. जे देवाला मानत नाहीत त्यांच्या बाबतीत काम करतो. पण जे स्वतःला देव म्हणतात त्यांच्या बाबतीत दरवाजे ऑटोमॅटिक बंद होतात. कसं काम करेल प्रोग्राम. आत्मसंशोधन नाही. जो तोडगा दिलाय मला तो तोडगाच आत्मसंशोधनाचा आहे. आत्मपरीक्षण तुझंच नाही केलेलं. तो दुसऱ्यांचा करतोय गॉसिपिंग मध्ये.
दुसऱ्याच्या खुर्ची खाली लागलेला बॉम्ब तुला दिसतोय, तुझ्या खुर्ची खालचा तुला दिसत नाहीये. प्रॉब्लेम तो आहे. माझ्या खुर्ची खाली लागलेली वाद दुसऱ्याला दिसते, मी सोडून. तो सांगतोय मला काळजी घे बरं का विकी. याला काय कळतंय? ॲटिट्यूड असा इगोइस्टिक होता माझा. ग्रॅटिट्यूड नव्हता त्याच्यात. कृतज्ञतेने भरलेल्या हृदयामध्ये अहंकाराला जागा शिल्लक राहत नाही. कुठे कृतज्ञता? मी हाय लेवलचा आहे, मी राजा माणूस आहे. मी चंद्राला मिळायचा बाल हट्टा करणारा माणूस आहे. मी बालिश आहे. प्रौढत्वाकडे माझी वाटचालच नाही, मॅच्युरिटीच नाही माझ्यात. ज्या दिवशी दारू प्यायला सुरुवात केली ना, माझी मॅच्युरिटीची लेवलच स्टॉप झाली. थांबल्यानंतर ती वाढवायची त्याची पण अक्कल नव्हती मला. ती थांबलीच नाही, ती तशीच राहिली. मॅच्युरिटीच नव्हती माझ्या. सत्य असत्य, चांगलं वाईट ह्यातला भेदच नाही माझ्या. कसं मी सतत त्रासालाच राहणार. समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता माझा. मी एवढ्या अडचणीत यायला लागलो की मी ज्यावेळेस अडचणीत असतो, मला फक्त 500 रुपयांची गरज असते, तर मी 500 रुपये नाही मागत. मला माहिती आहे समोरच्याकडे 50,000 रुपये द्यायची ऐपत आहे. मी त्याच्याकडे 20,000 रुपये मागतो. 19,500 रुपयेचं बिनकामाचं कर्ज करणारा माणूस आहे मी. आणि ते कर्ज फेडण्यासाठी ज्यावेळेस माझी फाटती, मी परत त्रासत जातो. माझी कुवतच मला माहीत नाही. आणि ज्यावेळेस मी आत्मपरीक्षण करायला लागलो स्वतःच, हु एम आय, मी कोण आहे, मी कोण आहे, मी दारुडा ठीक आहे, पण मी कसा आहे, कोण आहे दारुडा, मी दारुडा झालो का? आम्ही दारू प्यायल्यामुळे दारुडे नाही झालेलो, मुळातच आध्यात्मिक दृष्ट्या आजारी होतो म्हणून आम्ही दारुडे झालेलो. दारूच्या ऐवजी दुसरं प्रोडक्ट आलं असतं ना, सिम्पटम तेच. दारू हे केवळ बाह्य लक्षण, याचं काय उत्तरच सापडत नव्हतं. मी विचार करत होतो की अरे माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी येणार आहेत, समस्या येणार आहेत, तर मी माझा बघण्याचा दृष्टिकोन जो काय होता तो कार्यक्रमाने हळूहळू बदलायला मला मदत केली. 4थ्या पायरीत मी ज्या लिहायला लागलो, खुन्नसीचा आढावा घेतला, भीतीचा आढावा घेतला, लैंगिकतेचा आढावा घेतला, कोणाला हार्म केलं मी, दुखापत पोचवली, याची ज्यावेळेस यादी केली त्यावेळेस कळलं तरी मी नुसता दारुडा हा शब्द पुरता नाही, मी भयानक आहे. त्यापेक्षा खूप भयानक आहे. मी एक लोडेड गन घेऊन फिरणारा माणूस आहे. मी लोडेड बॉम्ब आहे. मी ब्लास्ट करू शकतो दारू न पिता. माझं आयुष्य आणि माझं घर उद्ध्वस्त करू शकतो. मी इतका भयानक आहे. माझं आयुष्य आणि माझं घर उद्ध्वस्त करायला मला दारू प्यायची अजिबात गरज नाही, इतका भयानक आहे मी. अप्रामाणिक व्यक्तिमत्व, बेफिकीर व्यक्तिमत्व, बेजबाबदार व्यक्तिमत्व. आणि मधून 2 पॅरामीटर आहेत फेलोशिपमध्ये सांगितलं. नम्रता आणि जबाबदारीमध्ये आम्ही आमची सॉबरिटी मोजू शकतो. किती जबाबदारी घेतो, रिस्पॉन्सिबिलिटी, आणि किती नम्रतेने वागतोय. का त्या जबाबदारीचा तो इगो आहे मला. अवघड होणार. डाऊन टू अर्थ अर्थ काय, आजचा थॉटच तो आहे. प्रकाशाच्या दिशेने मला चेहरा माझा ठेवायचा आहे. आता अंधारात मला काही दिसत नसतं तरी. मी म्हटलं ना मागाशी की मी ब्लेम करणारा माणूस आहे. असं कसं काय तू माझ्या आयुष्यात करू शकतो, अशी कशी काय मला किंमत नाही. त्या परमेश्वराने मला काही इन्स्टिंक्ट दिलेले आहेत, नैसर्गिक प्रवृत्ती ज्याला म्हणतो, ते कशासाठी दिलेत ह्याची जाणीवच नव्हती मला. आणि त्याचा स्वैराचार माझ्या आयुष्यात धुमाकूळ घालत राहिला आणि मला त्रास होत राहिला. ते इन्स्टिंक्ट काय आहे? मला सुरक्षितता हवी, एक सिक्युरिटी, सेक्स आणि सोशल, सामाजिक सुरक्षितता, भावनिक सुरक्षितता. लैंगिकता ही मला वंशवेळ वाढवण्यासाठी दिलेली. मी त्याचा कसा वापर केला मी मागाशी सांगितलं तुम्हाला 3-4 उदाहरण. मला प्रजत बदलण्यासाठी दिलेले. वंशवेळ वाढवल्यानंतर हे पृथ्वीवरचा मानव समाजच संपेल, आम्ही संपून जाऊ. मला समाजामध्ये वरचढपणा नकोय. एकरूपतेसाठी. माणूस हा एकलकोंडा माणूस नाहीये, राजा विजय नाहीये, तो सिंह नाही का एकटा राहू शकतो, शेरगीर. तो समाजप्रिय माणूस आहे. तो समाजात राहून मोठा होतो. मी त्याच्यात पण म्हणायचो की अरे मला किंमत द्या. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते कुटुंब प्रमुख दाखवतात ना टीव्ही सिरियलमध्ये किंवा पिक्चरमध्ये, कुटुंब प्रमुख मधल्या खुर्चीवर बसलेला असतो चेअरमध्ये आणि बाजूला सगळे ते फॅमिली बस, तसंच मी बसायचो ग्रुपमध्ये गेल्यावर. मला तिथं बसायला आवडायचं जास्त. बरं सगळ्यांना जेवण डिश दिल्यानंतर मग मी बघायचो सगळ्यांचं आहे ना, मग आता मला द्या. कशाला पाहिजे तुला एवढी खास, कशासाठी पाहिजे ते? सगळ्यांच्या ताटात मग बघणार, मग तू स्वतःला मग त्या का तुला तो फील घ्यायचो मी. तो
मी कुटुंब प्रमुख असल्याचा. घे ना तुझ्या ताटातलं, तुला एक भाकरी एक चपाती काय ती घे, भाजी घे, खा सुरुवात. सगळे आपापले घेतील बरोबर. मला ते हवंय आणि मला नाही मिळत ना ते, परत मी आता बंडखोर किंवा आत्मकोरण्यात जाणार. मी जास्त आत्मकोरण्यात गेलेला माणूस आहे. पहिले 3.5 वर्ष मध्ये आलं सायकिक डिप्रेशनमध्ये होतो. हे बाहेर पडणं खूप अवघड जात होतं. समजायचं ना, मिसळणं, बांधवांसोबत बोलणं. बांधव हळू घेऊन जायला लागले बाहेर मला ट्रिपला, तर आमच्यासोबत राहा, फिर जा. बोलायला तयार नव्हतो मी कोणाशी. सतत आत्मकोरोना, काय होणार माझं, काय होणार, काय होणार, कसं होणार, बाहेर पडायलाच तयार नव्हतो. मग मला जाणीव व्हायला लागलं की मी का एवढी प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. फेलोशिपमध्ये असेल, घरामध्ये असेल, समाजामध्ये असेल, मला का किंमत द्यावी. 7व्या पायरीने मला जाणीव करून दिला तुझी एकट्याची किंमत 0 आहे, तू काहीच नाहीये, 0 आहेस तू. स्पष्ट दिलेलं वाक्य आहे, तुझ्या एकट्याची किंमत 0 आहे. तुझं चांगलं आणि वाईट आता तू परमेश्वराला स्वाधीन केलेलं आहेस का केलेलं. 4थी पायरी ज्यावेळेस घेऊन काढली, 5व्या पायरी ज्यावेळेस मार्गदर्शकाच्या समोर बसलो, आता मी ज्यावेळेस मला दाखवलं की तू कोण आहे, तू एक कंट्रोलिंग नेचर करणारा माणूस आहे. सतत कंट्रोल लागतो तुला हातात. लैंगिक समस्या इतकी तीव्रतेची आहे तुझी की तुला कळतच नाही, तू सैरवैर होतो, तुला थांबताच येत नाही. एक मेसेजचा रिप्लाय त्या व्यक्तीचा, तो जर नाही आला तर मला त्रास व्हायचा. बरं, आल्यानंतर रिप्लाय द्यायला त्रास व्हायचा. बरं, ती जवळच्या व्यक्तीची बायको असल्यामुळे ती तिसऱ्यासोबत बोलत असेल रस्त्याला तरी मला त्रास व्हायचा. ही अशी कशी काय बोलू शकते दुसऱ्याशी मी असताना. किती त्रास करून घेत होतो मी स्वतःला. का मी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये ढवळढवळ करत होतो, का दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करायला चाललो होतो मी, माझाही संसार उद्ध्वस्त करायला चाललो होतो. मला ह्या सगळ्या भीत्या, बऱ्यापैकी जे काही भावना आहेत असुरक्षित, ह्या मी ओढून घेतो. जोपर्यंत छोटी समस्या आहे ना, तोपर्यंत तिथं पॅच लावता येतो छोट्या पंक्चरला, आता ट्यूबच बदलावी लागते. आणि मला जाणवतं की मला कामाच्या बाबतीत आताच्या काय फेजमधून चाललेले मी प्रचंड आळस वाढलेला आहे माझा. मला माहिती आहे मला कामाची गरज आहे. मी काम केलं तर मला पैसे मिळतात आणि पैसे मिळाले तर घर चालतं, तर मी बायकोच्या गरजा पूर्ण करू शकतो. मी काम करायचंय हे मी रात्री ठरवतो आणि सकाळी मी झोपून राहतो. मला उठूशी ताकदच राहत नाही माझ्यात. मला नुसता आळस हा एवढी समस्या नाही, त्याच्या मागं खूप कारण आहेत. मला भीती वाटते, मला माझं स्टेटसचा प्रश्न येतो. अरे यार, काय आहे यार, हॉटेल डिलिव्हरी बॉय कुठं आलायस तू, स्वीकारायला जड जातं. पण ते स्वीकारल्यानंतर मी परत एनर्जीने काम करतो, परत 4-8 दिवस काम करतो, परत पंक्चर होती माझी टायर, परत जागर बसतो, परत स्वतःला उठवण्याचा प्रयत्न करतो, परत जातो, परत थांबतो. आणि ज्यावेळेस आर्थिक समस्या निर्माण होते त्यावेळेस मला दुर्दैवाने मला बांधवांकडे, मित्रांकडे, घरच्यांकडे मला मदत मागावी लागते. मला मदत करा, मी अशा अडचणीतून चाललेलो. वेळ कोण आणते, मीच आणतो. माझ्याकडे कष्ट करण्याची संधी असताना सुद्धा मी वेळ आणतो. मला माहिती आहे, मी ते प्रामाणिकपणे जर व्यवस्थित काम पार पाडलं ना, तर महिन्याचं माझं व्यवस्थित घर चालून माझे कर्ज बऱ्यापैकी दिले होते. एक कर्ज संपण्यासाठी दुसरं कर्ज, दुसरं कर्ज संपण्यासाठी तिसरं कर्ज. बरं, एकदा मला की अंडे देणारी कोंबडी सापडली की मी तिला फाडतच बसतो. मग आता एक दिलेत ना, आता पुढचे 2 द्या, हे एक आणि ते 2, ते 3 देतो तुम्हाला. ही विकृती आहे माझी. मी समाधानी वृत्तीचा नाहीये कुठल्याही गोष्टी. पैसा, लैंगिकता, प्रतिष्ठा मला थांबता येत नाही, माझ्या थांबण्याची कुवत नाही. आणि मग मला हळूहळू फेलोशिपमध्ये आल्यानंतर एक गोष्टींची जाणीव व्हायला लागली की ज्यावेळेस मी हा प्रसंग सांगितला तुम्हाला की माझ्या जीवनामध्ये घडलेले, हॉटेल व्यवसाय ज्यावेळेस बंद झाला आणि मी 5 महिने बारामतीला होतो, तिथून आलो ज्यावेळेस मी स्पॉन्सरला फोन केला, आता करू काय, संपलंय सगळं. आता 2.5 लाख रुपये भाडं देणे मालकाला, दुकानदाराला, कुठून देऊ पैसे त्याला. म्हटलं तुला हॉटेल व्यवसायातलं नॉलेज आहे, 0 पासून सुरुवात कर. कॉर्पोरेशनला 2x4चा टेबल टाकून चहा, ते पोहे, उपीट, इडली, उडीद वडा, सांबर विकायला लागलो. ऍक्सेप्ट होणं अवघड होतं, स्वीकार करावा लागला.
6 महिने केलं. मला सांगितलं तो शेअर मार्केटमध्ये पैसा लावू नकोस. ऐकलं नाही. लावायचं असं झालं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, इंट्राडे नाही करायचं जुगार. नाही ऐकलं. गोंधळ. माझ्याकडे छोटीशी तुटपुंजी रक्कम राहिली होती 35,000 रुपये, ती उडून टाकली मी. लॉस. ज्याच्यात माझं 8 महिन्याचं घराचं भाडं गेलं असतं. कोण आहे जबाबदार? माझा स्वार्थ. 35चे 70 करू, 70चे 41 करू, सगळ्याचे देऊन टाकून मग निवंत राहू. अरे नाही होत बाबा फॅन्टसीतलं वास्तव तसं काय. माझी जे काही कल्पना आहे ना, ती कल्पनेला लागलेला आजार, विचारांना लागलेला आजार, भावनांना लागलेला आजार हा खरा आहे. कल्पनेच्या दुनियेमध्ये मी उंच उंच भरायला घेतो. मला 5व्या पायरीत ज्यावेळेस जाणीव झाली की अरे 6वी पायरी लगेच घ्यायची आहे मला. त्याच्यानंतर जे मनाची तयारी मला करायची, ऍक्शन लगेच करायची ती मनाची तयारी करायची. परमेश्वर मी आता हरलो, ह्या शॉर्ट कमिंग्स पुढे, ह्या स्वभावदोषां पुढे हरले, मला बाहेर काढ बाबा. ह्यांनी नको माझं आयुष्य चालवलं, तू चालव. मला एक गोष्ट कळली की मला सतत अल्कोहोलिक सेवेचा प्रोग्राम एक गोष्ट सांगतो, जे प्रार्थनेत सुद्धा लिहून ठेवलेले. जोपर्यंत मी माझा स्वतःचा आहे तसा आता ह्या क्षणात आहे तसा स्वीकार करत नाही, माझ्या आजूबाजूच्या लोकांचा आहे तसा स्वीकार करत नाही आणि माझ्या परिस्थितीचा आहे तसा स्वीकार करत नाही, तोपर्यंत खऱ्या नम्रतेला सुरुवात होत नाही. खोटी नम्रता दाखवणं खूप सोपं आहे. खांदे वाकवणं, चहाची सर्व्हिस देणं, कोण गोड गोड शेअरिंग करणं खूप सोपं आहे. वास्तव खूप वेगळे आहे. आणि म्हणून अल्कोहोलिक सेलिंगवर सांगते, जे काय मला सांगितलं, जोपर्यंत ह्या 12 पायऱ्यांच्या आचरणातून आध्यात्मिक जागृती हा उल्लेख केला त्यांनी, स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स किंवा स्पिरिच्युअल अवेकनिंग ज्याला म्हणतो आपण, ते का केले? त्या स्पिरिच्युअल अवेकनिंग मध्ये मला जाणीव होते की मी कोण आहे ते. आता मला काय करायचंय? आता सांगितलं ना मला कोणी, मला लफडं करायचंय, नाही जाणार. मग ती ए मेंबरची बायको असेल, बाहेरची रस्त्यावरची बाई असेल, आता माझी जुनी मैत्रीण आहे. मागच्या वर्षी ए मेंबरच्या बायकोने मला प्रपोज केलं, मला तुम्ही आवडता. कार्यक्रमाचं आचरण होतं, जाणीव होती मी कोण येते आणि त्याचे दुष्परिणाम मला माहित होते म्हणून नाही म्हणू शकतो. आता परत अजून एका मानसिक त्रासाला बळी पडला असतो. मोबाईलला लॉक करा, व्हॉट्सअप लॉक करा, त्याला पॅटर्न टाका, त्याला परत न्यूमरिकल लॉक टाका. कशाला त्रास करून घ्यायचा? चालेल ना सुखी संसार. बरं तिच्या नवऱ्याला कळल्यावर त्याची सॉब्रिटी काही वर्षाची, तो जर स्लिप झाला तर त्याला जबाबदार कोण? आणि तुझं मेला तर? हा त्रास मी ओढवून घेत असतो. आणि कुठलीही आपत्ती मला दारूकडे घेऊन जाण्यासाठी एवढी ताकदवर नाहीये, कारण माझा परमेश्वर मोठा आहे. मी परमेश्वराला सांगतो केवढी मोठी समस्या आहे, मला बाहेर काढ. आणि त्या समस्याला सांग माझा परमेश्वर किती मोठा आहे. मी ते नाही सांगेल. मी हळूहळू या गोष्टीचा उलगडा होत गेला मला. आणि मग मला कळलं की जोपर्यंत ट्रस्ट गॉड, क्लीन हाऊस आणि हेल्प अदर, की माझं दुःख बाजूला सारून इतरांना मदत नाही करत ना मी निस्वार्थपणे, तोपर्यंत ह्याच्यातून बाहेर नाही पडणार. एखाद्याला 2 तास जरी वेळ दिला ना, एखाद्या बांधवाला निस्वार्थीपणे, तरी मला शांत झोप लागते रात्री. मला ते समाधान मिळतं. 12 पायऱ्या मला तेच सांगते की आता तुझं आयुष्य जे आहे ना, ते सतत स्वार्थाने निर्णय घेतलाय, अप्रामाणिकपणे वागलाय, बेफिकिरीने वागलाय, बेजबाबदारपणे वागलाय. आता ते बंद कर. आता एक चांगलं आयुष्य जग तू. इतरांसाठी उपयुक्त, स्वतःसाठी उपयुक्त आयुष्य जग. लय मोठं काम नाही करायचं तुला जगासाठी. प्रचार प्रसार झोळी घेऊन काही नाही करायचं तुला. सोपं ठेव. सोपं जमत नव्हतं. अल्कोहोलिक सॅरीने मग ते सोपं केलं. मला बांधवांच्या संपर्कात राहायचंय, सातत्याने मिटिंग करायचंय, साहित्य उघडायचं, साहित्य समजून घ्यायचंय, मार्गदर्शक घ्यायचंय आणि त्यांच्या मदतीने प्रवास करायचा. हे रोज अडचण येणार आहेत मला, रोज. मी ते शेअर पण करतो कधी कधी, एखादी मोठी अडचण आली. किती दिवस शेअर करायचं हे? एक दिवस असं तरी शेअर करू दे की आता अडचण आली आणि कार्यक्रमाने मला मदत केली. कधी शेअर करणार नाही. मला कळलं की आता इथं संकट आणि मी शांत झालो. माझं मिसकॅरेज झालं 2दा. मी स्वीकारलं. बायकोला एका शब्दाने सुद्धा तिला टॉन्ट मारून बोललो नाही बरं का. मनात ते त्रास होत होता मला. त्रास असं हिला ना टाकावी आणि बोलावं. ह्या इथपर्यंत वाढ गेली. आता मागच्या वारीची एक क्वार्टर टाकतो, तिला बोलता येत नव्हतं मला शुद्धीत ना, ते बोलायची ताकद नाही माझ्यात. एक क्वार्टर लावून मग हिला बोला आपण, माझ्या मनात काय चाललंय ते खळबळ. नाही होणार ते. पाणी येणार, नैसर्गिक आपत्ती येणार,
आजी गेली त्या दिवशी सुद्धा असंच होतं. 16 मार्चला आजी गेली. सकाळी रडलो मी, मेंबरशी बोलत होतो आणि संध्याकाळी त्याच दिवशी संध्याकाळी तिने 5 वाजता जीव सोडला. संध्याकाळी नाही रडलो, त्याने मला सांगितलं ना प्रॅक्टिकली आणि स्वतः जबाबदारी घेऊन तिथं त्या सगळ्या मैत हँडल करायची तुला, वडील नाही बघू शकणार आहे आणि मी शांतपणे हँडल करू शकलो ते. मला करायला लागणार आहे ते. आणि म्हणून एक थोडंसं सांगतो आणि थांबतो मी, वेळ झालेली आहे, की दारू थांबली म्हणजे आध्यात्मिक जागृती झाली का? तर नाही. ही सुरुवात आहे आमच्या सुधारणेची. यश अपयश, दुःख, अडचण, अगदी मृत्यू सुद्धा या कशानेही विचलित न होता या 12 पायऱ्यांच्या आचरणामुळे आम्ही एक नवीन आयुष्य जगू शकतो. ही ताकद आहे 12 पायऱ्यांची. माझ्यासोबत एक सदस्य जो आठवड्यातून 2-3 वेळा बोलत असतो, त्याला माहिती आहे त्याचं आयुष्य 8 महिन्याचं राहिलेलं आहे आणि 8 महिने तो मारणार आहे. HIV पॉझिटिव्ह आहे, त्याला माहिती तो मारणार आहे. पण तो इतका आनंदी असतो ना, तो म्हणतो मला माहिती मी कशाने मारणार आहे आणि माझ्याकडे खूप कमी वेळ नुकसान भरपाई करण्यासाठी, त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो उपयुक्त आयुष्य जगण्याचा घरच्यांसाठी आणि समाजासाठी. माझ्या अडचण तर त्याच्या पुढे काहीच नाहीये. माझ्या अडचणीच कवटाळून बसतो मी. म्हणून मला परमेश्वराच्या सानिध्यात राहणं, त्याची इच्छा काय आहे माझ्यासाठी ती जाणून घेऊन त्या इच्छेचं पालन करणं हे जास्त आवश्यक आहे. त्याच्यावर सोपून नाही चालणार मला. त्याची इच्छा माझ्यासाठी काय आहे? त्याची इच्छा आहे मी दारू पिऊ नये, त्याची इच्छा आहे निस्वार्थपणे आयुष्य जगावं, प्रेमळ आयुष्य जगावं. कारण तुम्ही म्हणतो ना तो दयाळू आहे, प्रेमळ आहे, कृपाळू आहे, तर मग मला पण तसंच आयुष्य जगता आलं पाहिजे. नकोय आता मला स्वार्थ, नकोय मला तो अप्रामाणिकपणा. त्रास होईल नाही का त्याने मला शांतता हवी असेल तर मला माझ्यात देव असेल तर शांतता आहे, देव नसेल तर शांतता नाही. आणि म्हणून मी म्हणतो की कधी कधी मिटिंगला भारी झाली आजची. त्याचं कारण आहे कारण मी कनेक्ट झालेलो असतो. कोण बोलते याच्यापेक्षा काय बोलते याच्याकडे लक्ष असतं माझं. कोण बोलते म्हणलं की संपलं, मिटिंग गेली उडत. लय अवघड होतं. तिथं ते मेंबर बघून ठरवलं होतं, अरे आता काय बोलणार. अरे नको, तो कोण बोलते नको बघू, काय बोलतोय बघ. आज का तशी उपयोगी नाही पडणार, कधीतरी पडेल. असो, मला बोलची संधी दिली मदर ग्रुपने, थँक्यू.